नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावतीतून एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजनाची बातमी. श्री लोहाणा महापरिषद, विदर्भ महिला विभाग, आर्ट अँड कल्चर महिला समिती आणि श्री जलाराम सत्संग महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक जनेऊ संस्कार आणि सामूहिक श्री माता की चौकी 108 देवींचे पूजन मनोरथ हा भव्य उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हे पारंपरिक रीतिरिवाज आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणारे कार्यक्रम वसंत पंचमी आणि रथसप्तमी या 2 दिवशी होणार आहे. दोन्ही दिवशी सकाळपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल. स्थळ आहे महेश भवन, बडनेरा रोड, अमरावती. या आयोजनाची खास गोष्ट म्हणजे जे कुटुंब स्वतःचे कार्यक्रम करू शकत नाही त्यांना या सामूहिक आयोजनात सहभागी होऊन जनेऊ संस्कार आणि देवी पूजन करता येईल. यामुळे धार्मिक आस्था, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक मूल्ये जपली जातात. ज्यांना 108 देवीच्या पूजनात यजमान होऊ इच्छितात किंवा मुलांच्या जनेऊ संस्कारासाठी नाव नोंदवायचे आहे त्यांनी लवकर संपर्क साधावा. रिया आडतिया 8329615261, भारती हिंडोच्या 9403174206. याशिवाय कार्यक्रमादरम्यान कला संगम प्रदर्शनी आणि विक्रीही होणार आहे. विदर्भातील लोहाणा समाजातील सर्व महिला आणि मुली ज्या गृहोद्योग करतात त्यांनी आपले उत्पादनांचे स्टॉल लावण्यासाठी वरील नंबरवर त्वरित संपर्क साधावा आणि स्टॉल बुक करावा. श्रीमती शीला पोपट, अध्यक्ष श्री लोहाणा महापरिषद विदर्भ महिला विभाग आणि श्रीमती रश्मीबेन रामचुरा, अध्यक्ष आर्ट अँड कल्चर महिला समिती व जलाराम सत्संग महिला मंडळ यांच्या नेतृत्वात हा आयोजन होत आहे. मी श्री लोहाणा महापरिषद विदर्भ महिला अध्यक्ष शीला पोपट इथे पत्रकारांसोबत माझा संवाद करते आहे की येत्या 24-25 ला आमच्या लोहाणा महापरिषद विदर्भ महिला समिती, आर्ट अँड कल्चर महिला समिती आणि जलाराम सत्संग मंडळ महिला मंडळाच्या सहयोगाने आम्ही जो आयोजन घेतो आहे तो आहे सामूहिक यज्ञोपवीत संस्कार आणि श्री बांधल माताचे 108 आमच्या जे लोटा म्हणतात त्याला 108 देवींचं आम्ही आवाहन करायला चाललो आहे. आणि त्या धार्मिक आयोजनासोबत आमच्या समाजातील ज्या गृहोद्योग करतात त्या बहिणी आणि आमच्या लेकी मुलींसाठी आणि आमच्या सुनांसाठी आम्ही तिथे एक मस्त आयोजन करून राहिलो. एक्झिबिशन कला संगम नामक एक्झिबिशन आम्ही तिथे घेतो आहे आणि याचा कला संगम एक्झिबिशन घेण्याच्या मागचा आशय हेच आहे की आमच्या ज्या समाजातील महिला, आमच्या सुना, मुली ज्या पण ह्या सगळ्या गृहोद्योग करतात आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक समाजात त्यांच्या प्रॉडक्ट्सला आम्ही त्यांचं इंट्रोड्यूस पण करू शकतो आणि त्या प्रॉडक्ट्सला एक मार्केटिंग लेवल आणि त्यांना अजून त्यांच्या उत्पादनाला चालना मिळाली पाहिजे या आशयाने आम्ही तो कला संगम एक्झिबिशन घेतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाबी आहे की जो आम्ही हा सामूहिक आयोजन जे घेतो आहे त्यामागचा आशय हाच आहे, त्याचा उद्देश हेच आहे की समाजातील जे बंधू भगिनी आपल्याकडे आपले परिवार याच्यात सहभागी होणार आहेत ते याच्यासाठीच होतात की काही ना काही त्यांच्यासाठी घरी करणं संभव नसतं. कधी त्यांच्याकडे पैशाचा पण प्रॉब्लेम असतो, कधी त्यांच्याकडे मॅनपॉवर नसतं. तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आम्हाला समाजातून वेळोवेळी मिळत असतात त्याच आदेशाने आम्ही हे आयोजन करण्याचं ठरवलं की त्यांच्याकडचे जे देवीचे आव्हान आहे किंवा त्यांच्याकडच्या ज्या मोर्चा होणार आहेत त्या कदाचित नाही करू शकत तर आपण त्या समोर यावं, संस्थेने समोर यावं आणि संस्थेच्या रूपाने आणि या समितीच्या रूपाने आम्ही तिथे त्यांचं आयोजन करून द्यावं आणि ह्याच उद्देशाने आमचा हा कार्यक्रम घेतो आहे. तो रांजणगाव महेश भवनला 23-24-25 आणि त्यांची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8, तिन्ही दिवस आमचा कार्यक्रम हा तिथे आम्ही राबवतो.